राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर, विविध मागण्यांसाठी आंदोलन. सुधारित पेन्शन योजना व आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचारी आज दिनांक 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यानिमित्ताने या ठिकाणी धुळे शहरातील कल्याण भवन या ठिकाणी भव्य स्वरूपात संप पुकारण्यात आला, ज्यात या आंदोलनात पालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभागातील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. तर शासकीय कार्यालय, शाळा व रुग्णालयावर या ठिकाणी आज संपाचा परिणाम या ठिकाणी दिसून आला. मात्र या ठिकाणी अत्यावश्यक सेवा संपातून वगळण्यात आल्या असल्याचे देखील या ठिकाणी समजते. तर राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे नियम, कार्यपद्धती व अटी तातडीने जाहीर करण्यात याव्या अशी मागणी, प्रमुख मागणी या ठिकाणी असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10, 20 व 30 वर्षांनंतर पदोन्नती लाभ देणारी आश्वासित प्रगती योजना लागू करावी. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे. विविध भागातील सुमारे 38% रिक्त पदे तातडीने भरावेत. केरळच्या धर्तीवर कॅशलेस विमा योजना लागू करणे व नगरपालिका, नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आकृतिबंध निश्चित करणे आदी. त्याचबरोबर सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर संबंधित अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून त्यामुळे सदर बेमुदत संप पुकारण्यात आला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले. यावेळी या ठिकाणी माजी शिक्षक आमदार सुधीर तांबे, डॉक्टर संजय पाटील, राजेंद्र पाटील, प्रतिभा घोडके, वी मा भामरे, एस.के. चौधरी, एम.एस. पाटील, व्ही.यू. कुवर, जिल्ह्याचे शिक्षक नेते, फेडरेशनचे राज्य सहसचिव व नाशिक विभाग TDF अध्यक्ष संजय पवार, राज्य कोषाध्यक्ष व नेते निशांत रंदे, DJ मराठे, अजय भदाने, R.R. साळुंके, M.B. मोरे, V.T. गवडे, दिलीप पाटील, के.डी. बच्चाव, छाया पाटील, विकास सोनवणे, वर्षा भामरे, गुलाबराव वाघ, मंगला बडगुजर, अविनाश भदाने, हर्षल पवार आदी सर्वच शिक्षक संघटनेसह विविध संघटना, कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले आहेत. करनी होगी, देना होगा, छीन के लेंगे, छीन के लेंगे।